से बोलो, तर्जन बोलो, थोड़े जोर से बोलो, आगे वाले बोलो, जय गुरुदेव, पीछे वाले बोलो, जय गुरुदेव, बीच में वाले बोलो, जय गुरुदेव, जय गुरुदेव. ऐका, आताच आपल्याला सुरेश भाऊ पाटील, कामतवाडी, तालुका चोपडा, अंबळनेर यांनी आपल्याला रात्रभर सांगावं असं मार्गदर्शन केलंय. पण रात्र कमी सोंग जास्त. आता रात्र कमी पडायला त्याला काही करू शकत नाहीत आपण. वेळेचं बंधन आहे ते मान्य आहे. खरं तर आपण आता एक दिवसभर कार्यक्रम ठेवायला पाहिजे. दिवसा कार्यक्रम पाहिजे आणि मग पहा कसे मुंडके आले ते, कसे झोपच येत नाही. आज मला कोणीच असं कुचवलेलं दिसत. काही काही असं त्यांना बुरक कसा बंद करीना म्हणजे तिकडे चालू होईल झाला. काही काय ओळखून घ्या तिकून लगेच. पण आज अशी काही मालिकची दया आहे की अपार दया आहे. आणि आम्ही त्यांच्या गावाला मला वाटतं गेलेलो गाव दोन वेळेस आले. पण 2-3 वर्ष झाले मी आम्ही आलेलो मला वाटतं. हा, गुढीपाडव्याला तुमच्या गावात पुरणपोळी खाऊन आलेलो होतो आम्ही गुढीपाडव्याची. 13 वर्ष झाले. घराचं काम चालू होतं आमचं. घराचं काम चालू होतं बरोबर नवीन. हा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बी आमच्या घराचं काम झालं होतं. हा, योग आहे आमचा. संजोग येतो. तुमचा घराचा पाया काम चालू होतं, त्या घर पाण्यासाठी आम्ही बी आलो होतो. आता तुम्ही आमचं घर पाण्याला आलात, एवढंच झालंय. आदला बदला. ओके, ठीक आहे. तो संसारिक गोष्ट आहे आपली. आता परमार्थिक गोष्ट अशी आहे की सुरेश भाऊनी छानपैकी मार्गदर्शन केलंय. असं वाटायचं की ताईचा उद्याच्याला ठेवा. नाही, आता डिस्टर्ब झाला तो. आता झालं. त्यांनी सांगितलं घर का आदेश. आपला काही आदेश नव्हता. आम्ही तर खुश होतो तिकडे. ठीक आहे, कोणाच तरी ऐकायचंच ना. आज त्यांचं ऐकलं तर होते ह्यांचं ऐकू. आमची म्हणजे जाटनांदूर संगत कमी नाही ताई. ते दररोज म्हणलं तरी एवढीच गर्दी. फक्त तुम्ही सांगत तर आम्ही ऐकत राहू. कोण कसं आहे पाहू. तुम्ही तिकडे जायचं नाव घ्यायचं नाही, आम्ही इथून उठायचं नाव घ्यायचं नाही. बघू काय होतं. मंजूर आहे का नाही तर मी बोलायचं तुम्ही उठून जायचं. असं होऊ नये. चालतंय. उद्याच्याला पण कार्यक्रम ठेवायचा का मग? हा, पुढे ठेवायचं पण. हा बघा, आम्ही गुत्त घेतलं, उचल घेतलं इकडे यायची. आमच्याकडे म्हणलं की इतक्याला आम्हाला महिनाच चालू आहे ना तुमच्याकडून. प्रत्येक ह्याला यायचं. चला पुढं कुठं बी. तर आता ठीक आहे, आमच्याकडे नका येऊ, आम्ही येत जाऊ. त्याबद्दल काही चिंता नाही. ते आमचं कामच आहे. बाबाजीने आम्हाला कामालाच लावलेलं आहे. ते हजेरी देणं आमचं काम आहे. आता थोडा वेळ आहे, परंतु सुंदरपैकी असं छानपैकी कळण असं मार्गदर्शन आपल्याला गुरु महाराजचं आचरण काही करणार आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने काय घेता येईल तेवढी घेण्याची कृपा करावी. जय गुरु. त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. जय गुरु.